वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. माय नेम इज लावण्या आणि मी खूप दिवसांनी ब्लॉग बनवते. ब्लॉग बनवण्याचं रिझन हे आहे की आज आहे फादर्स डे आणि फादर्स डेच्या ह्याला मागच्या वेळेस आहे ना मम्मीसाठी आम्ही ग्रीटिंग कार्ड बनवलेलं आणि यावेळेस फादर्स डेच्या दिवशी आम्ही ग्रीटिंग कार्ड नाही बनवलं कारण की स्कूलच्या ॲक्टिव्हिटीज पण होत्या. म्हणून यावेळेस आज आम्ही आमचे साठवलेले पैसे जानू आणि माझे ते आम्ही दोघं एकत्र हे करून कॉन्ट्री करून एक केक आणणार आहे. सो गाईज चला आपण आता केक आणायला जाऊ. केक आणायला जाऊया आता आणायला. सो गाईज हे बघा इथं कसले भारी भारी छोटे पिल्ले आहेत. हे बघा ती ना ही मोमो आहे या मांजरीचं नाव आणि ही मांजरीची ती छोटी पिल्ली आहे ना तिचं नाव काहीतरी मला नाही माहिती तिचं नाव. किती क्यूट आहे ना. जाऊया. ती मांजर खूप क्यूट आहे. आमच्या इकडं शिमी आहे ना शिमर नाव आहे तिचं एक मांजर आहे खूप भारी आहे. आता जस्ट त्यांना तिने पिल्लं दिली 2च पिल्लं दिली पण खूप क्यूट आहे यार खूप क्यूट आहे. ती आहेत मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते पिल्लं पण दाखवते. सो गाईज हे बघा क्लायमेटने काय जादू केलं. आता थोड्या वेळापूर्वीच आहे ना इथं ऊन होतं आणि आता बघा कसलं क्लायमेट झालं. पण हे क्लायमेट खूप चांगलं 2 मिनिटांनी रिटर्न ना ऊन येईल पण हे क्लायमेट खूप चांगलं आहे. असं वाटतं पाऊस येईल पण पाऊस पण नाही ना. सो गाईज चला आपण आता जाऊ. तुम्हाला माहिती आहे आता मी केकच्या दुकानाचं तिथपर्यंत जाऊन आलतो पण अनफॉर्च्युनेटली आहे ना केकचं दुकानच बंद आहे. सो गाईज आता आपण दुसरं दुकान बघायला जाऊन आता होममेड केक बनवा. तुम्हाला माहिती आहे एक केक आणायला 40 जण आले. तर बघा हा रुद्र पण आलाय हा रोनक पण आलाय आणि हे दोघं डान्स करतायत पुष्पा 2 मधल्या ह्याच्यावर. सो गाईज चला आता आपण घरी जाऊया. केकचं दुकान तर बंद आहे. आता एक काम करू मी नंतर रिटर्न येते नाहीतर होममेड केक बनवायचं जरा ट्राय करते. जरा शॉर्ट पीस बघते सो गाईज दुकान तर बंद झाले. जानूनी मला सांगितलं ती आता बघून आली कोणीतरी दुकान ते चांगलं आहे तर ती बोलली चला आपण एकदा तिकडे जाऊन बघूया. तर चला जाऊ. जानू डान्स नको करू चल पटकन जायचं. एवढं चांगलं आहे ना माझं भाऊ खरंच खूप चांगलं आहे. जास्त गर्दी नको व्हायला म्हणून तो आहे ना घरी चाललाय आता. म्हणजे एवढं चांगलं भाऊ कधीच रोनक थँक्यू सो मच यार. रोनकसाठी ह्या व्हिडिओला लाईक करा प्लीज गाईज. तू चाललंय ना बाय सो मच. सो गाईज चला यार आपण आता जाऊया. मला वाईट तर वाटते पण जास्त गर्दी नको म्हणून आता जावं लागतं आपल्याला. सो गाईज चला कुठे जायचं. मी आता केक घ्यायला चाललो होतो. आम्हाला देवीआईच्या मंदिराचं आमच्या पाया पडायला गेलो. सगळ्यांची देवीआईच्या मंदिराचं पाया पडलं. आम्ही इथं दुकानावरती आलोय आणि हे दुकान इकडं आणि आमच्याकडे आहे ना पैसे आम्ही आहे ना पहिले कमी पैसे आणलेले आणि आम्हाला इथं दुकान भेटलं. आम्ही ना जरा अजून पैसे घेऊन आलो. सो इकडे आहे ना आम्हाला ब्लॅक फॉरेस्टचा चांगला केक भेटतोय 240 पर्यंत. चांगलं इकडचं केक. सो आम्ही इकडं केक घेणार आहे आता. ते फ्रेश बनवून देत आहेत आणि हे दुकानाचं नाव आहे ग्लोरियस केक यमी केक्स. सो तुम्ही इकडं आले पण शकता. खूप चांगले केक्स भेटतात इकडं. ते आता फ्रेश बनवून देत आहेत आम्हाला आणि चॉकलेट बॉल पण येते 10 रुपीजमध्ये. सो गाईज आता आम्ही आहे ना केक घेतो. सो गाईज आम्ही आता तुम्हाला इकडचे केक दाखवतो. हे बघा हा केक आहे हा 390ला आहे. हा इथे चॉकलेट बॉल आहेत जे 10 रुपीजमध्ये आणि हा आहे ना हा 280चा आहे. हा पण 280चा आहे. हा नाही माहिती हे ना सगळे पायनॅपल आणि ते आम्ही फक्त चॉकलेटचे बघत होतो. हा पण चांगला आहे. हा पण 280लाच आहे. हा 240ला आहे आणि हा आहे ते आम्हाला फ्रेश आता आहेत ना केक बनवून देतात ते ब्लॅक फॉरेस्टचा. तो आम्हाला इथे 240मध्ये देत आहेत आणि 10 रुपीजमध्ये चॉकलेट बॉल देत आहेत. सो थँक्यू त्यांना. सो गाईज आता ते केक आणतीलच. त्यांनी 5 मिनिट्स वेट करायला लावला. सो गाईज आता केक येतो. सगळी बघा हे कसे बसले तिथं जसं की आपल्याच दुकाने आम्ही वेटिंग करतो. तिथे बसायची जागा आहे. हे गाईज बघा तर चाललेलं आहे इथं. देखो कैसे हंस रही है. सो गाईज ह्यांनी केक खूप छान बनवलेला आहे. ब्लॅक फॉरेस्ट फ्लेवर केकचा 240 मध्ये तर खूप चांगला केक आहे. थँक्यू काका.
बंद केली आपण कट करूया केक अभी हो रहा है पैक. सो हे गाइस हमारा केक पैक हो रहा है अभी. चॉकलेट बॉल द्या. 10 रुपये उद्या आणून देता. सो गाईज आता आमचा केक तर रेडी. आम्ही चाललोय आणि रोनकसाठी हे चॉकलेट बॉल घेतलाय. सो थँक्यू काका. आम्हाला केक भेटलेला आणि आता आमच्या घर आलेलं आम्ही चालले घरी. आणि मी माझं प्रॉमिस कम्प्लीट केलेलं आहे. मी रोनकला आहे ना चॉकलेट बॉल आणलेला आहे. हे गाईज आत्ताच ते बनवलंय ना फ्रेश आहे ना म्हणून तो आता फ्रीज होण्यासाठी आम्ही फ्रीज मध्ये ठेवतोय. हे बघा हे रोनकचा चॉकलेट बॉल.